लागली सतीश बैरे, कौस्तुभ बैरे. आता नवीन बॅटर येतोय मयुरेश राणे आणि यश परब आणि श्रीकांत परब हे दोन सख्खे भावंड देखील आपल्याला पाहायला मिळतात टीम श्री 11 या संघामध्ये खेळत असताना. आणि विशेष बाब म्हणजे अमय जाधव आणि सुशांत जाधव स्वतः संघ बालक म्हणून संघाची धुरा सांभाळतायत. हा एक चित्र पाहायला मिळतंय यावर्षी. यश पवार नवीन बॅटर आहे मयुरेश राणे. चांगला फलंदाज आहे मयुरेश राणे. अगदी त्याच्या बॅटकडे आपण पाहिलं तर आगळी वेगळी बॅटच घेऊन मैदानात उतरलाय मयुरेश राणे. हो चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यश पवारचा हा चेंडू बॉल निघून जातोय बरोबर गोशांकी क्षेत्रामध्ये. बॅट बद्दल सांगायचं झालं तर मॅथ्यू हेडनला आम्ही पाहिलं होतं इंडियन प्रीमियर लीग मध्ये, ज्या वेळेला त्याने मुंगूस बॅट हातामध्ये घेतली आणि त्यानंतर मात्र ती बॅट जग प्रसिद्ध झाली होती. तशाच पद्धतीची बॅट आपल्याला पाहायला मिळते मयुरेश राणेच्या हातामध्ये. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न सर्वेश आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात 7. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली संघ बांधणी केली आहे. संघ मालक आपण पाहिलं तर अगदी सिद्धेश भगत यांनी. हो बॅटला स्पर्श करून बॉल निघून जातोय गोशंकी क्षेत्रात. व्यासपीठाला सलामी देणारा फटका पाहायला मिळाला. रन मिळणार आहे 1. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. 8 धावा आता धाव फलकावर झालेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सिद्धेश भगत आपल्या संघाला प्रोत्साहन करतायत. समोर फटका, स्लो बट डिलिव्हरी. पिक करत असताना लो फुलटॉस बॉल होता, फुल ठोल वसूल केलाय बॅटर विशालने आणि त्याच्याच बॅट मधून हा आलाय चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक लगावलाय विशालने. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन पाहतोय हे सर्व प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळाले. या स्ट्रोक मध्ये पॉवर होती कारण बरोबर तो बॉल पिक केला. थोडासा खाली आला होता, लो फुल टॉस होता. त्या फुल टॉस बॉलला समोरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न विशालने केला. आता पंचांकडे पाहायचंय किती धावा आहेत. 4 धावा आहेत. चौकार असणार आहे म्हणजेच काय आता या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर टीमची. आता 12 या आकड्यावर. फेल ऑन बोर्ड 12 धावा धाव फलकावर झालेत. ओव्हर नंबर 2 च्या समाप्तीनंतर 6 च्या सरासरीने 12 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत टीम श्री 11. चला स्पीडअप घ्या, वेळ वाया घालू नका विनंती असेल. 12 12 ऑन बोर्ड 12 धावा धाव फलकावर. 2 ओव्हरचा समाप्त झाला खेळ. कौस्तुभ बेरे ओव्हर नंबर 3. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावर झालेत. कौस्तुभ बेरे ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. लालबागचा पथिराणा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे आणि तोच ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. 12 झाल्या धाव फलकावर. एक कडे माघारी परतलाय मयुरेश राणे आणि त्याच्या समवेत विशाल धनावडे. ही जोडी बॅटिंग करत असताना टीम श्री 11 या संघाकडून पाहायला मिळते. कौस्तुभ बेरे बाबू ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एक स्टायलिश खेळाडू आहे कौस्तुभ बेरे.
पहिलाच बॉल प्रचंड वेगातला होता. दिशा थोडीशी चुकतीये. वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. 13 धावा आता धावफलकावर झाल्या आहेत. नवीन हेअरस्टाईल देखील पाहायला मिळते कौस्तुभ बेरे. आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस यांच्याकडून. हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. आणखीन एक वाईट चेंडू. दोन व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत गोलंदाजाने. 14 धावा धाव फलकावर झालेत. शेवटचे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. बरोबर हाताळला होता. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फील्ड पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. वेद बुड्डे. एक धाव कंप्लीट. धावा झाल्यात 15. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. स्लोअर वन बॉल. त्याला पिक करत असताना चांगलाच उडवलाय हा बॉल. विशाल धनावडेने बॉलला पाठवलाय आरपार. 4 धावा. चौकार. चौकार आलाय विशालच्या बॅट मधून. धावा झाल्यात 19. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त. महागडे षटक, कारण या षटकामध्ये 2 अवांतर धावा देखील आल्या. आतापर्यंत एक चौकार देखील आलाय. 19 ऑन बोर्ड. म्हणजेच काय, 2 चेंडूंमध्ये तब्बल आतापर्यंत गोलंदाजाने 7 धावा खर्च केलेत. उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. दडपण दबाव निर्माण झाले गोलंदाज कौस्तुभ भैरेवर. आणि म्हणूनच की आतापर्यंत 3 व्हाईट बॉल त्याने हाताळलेत. एक चौकार देखील आलाय. 2 बॉल मध्ये 8 धावा आतापर्यंत कौस्तुभ भैरेने खर्च केलेत. धावा झाल्यात 20. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2026. 16व पर्व आपण पाहतो या स्पर्धेचं. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मनगटाचा आता वापर केलाय विशाल धनावडेने आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धाव फलकावर 22-22. यार एक बॉल पीछे नहीं आ रहा है. बिंदास चेहरा वाला डाल दे. 22-22. लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्री 11 चांगला खेळ करतोय विशाल. चांगला बॉल. चांगला बॉल. बरोबर आता पिचिंग झालाय आणि बरोबर गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. वेग या गोलंदाजाकडे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा गोलंदाजाने खर्च केलेत या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. अर्नआउट. थ्रो केलाय. प्रयत्न त्याने चांगला केला होता. बॅकअप दिलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 22 धावा धाव फलकावर झालेत. 9 बॉल मध्ये 17 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 22 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालाय.
डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावर झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट रणनीती आखली जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून या ब्रेकमध्ये. आणि ये उगाच ओरडू नको. अक्षय, मला हात फिरून घे. अक्षय शेडगे नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अक्षय, 4 चौकार मयुरेश राणेच्या बॅटमधून. काय फटका सजवलाय मयुरेश राणेने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉल पिक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका सरळ रेषेमध्ये बरोबर बॉलला पाठवला 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक आहे. ताकद होती नजाकत. हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. धावा झाल्या 24-26. बाबू आहे समोर. ओ या बॉलवर काय घडलंय आणि हा बॉल नो बॉल असणार आहे. नो बॉलवर अक्षय, नो बॉलवर एकेरी धाव देखील आली आहे. म्हणजेच काय आता धावा झाल्या धाव फलकावर 28-28. अक्षय, पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे, स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र पवार असे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हे 2 पंच जरा लेट होणार द्या. अक्षय, जरा जोर लागा बाय. 5 बॉल चांगले टाकायचे आहेत. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा आक्रमण मयुरेश राणेच्या बॅटमधून. आणखीन एक स्ट्रोक आहे. बॉल जातोय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. जोर लाव ना. 30 धावा आता धाव फलकावर झाले. 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. श्री11 चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये. या दोन्ही फलंदाजांनी 13 बॉल मध्ये आतापर्यंत 25 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. स्लोअर वन बॉल होता. हलक्या हाताने बॉलला कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. बॉल मात्र निघून जातोय ऑन साइडला. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 31 धावा आता धाव फलकावर झालेत.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आता विशाल धनावडेने फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून निघून गेलाय हा बॉल. आता पाहायचंय नक्की बॉल कुठे पडलाय. लास्ट बॉल आहे ना, लास्ट बॉल आहे ना. काय प्रॉब्लेम नाही, टाक. सर लागून गेला तर काय करणार? पाठी पाठी करतो आहे. आडला तर काय प्रॉब्लेम आहे. एक बॉल चेक करूया ना. हा आहे तसे क्लोज कुठे गेले? क्लोज वरती आहे. आप्पाकडेच वाटतं. आप्पा घेऊन गेला वाटतं. ठीक आहे, राहू दे. चल ना, शॉर्ट गेम अशीच कर ना. सर ए अच्छा डाके खत्म कर. ठीक आहे, ठीक आहे. बॉल राहू दे. कम ऑन यार. ठीक आहे. आपल्याला येऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे. खाली टाकतो रे, राहू दे. एक बॉल चेक कर. Outside! Yes. बाबू बंटी पुढे 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 बाबू स्टार्ट घे. इमेज लक्ष ठेव. बोल चालेल, वांधा नाही. एक एक एक. समज यस.
कंबर दुखते बंटी ते बॅटला लागला तर नशीब. कोण आला ना चार ball. भेटला भेटला शाबास हा बस शाबास यश मंडल मंडल. जाऊ दे सिंगल जाऊ दे सिंगल जाऊ दे
थोडा पुढे राहा एक एक थांब 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 थोडे फाका तू असं हो. थांब थांब मंडल बाग बस यश 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 थोडं झाडात नाही मागना दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि शाबाश मयुरेश मयुरेश राणे ओव्हर नंबर 1. अक्षय शेडगे समोर आहे. हा, पहिलाच बर, बॉल बर, चांगला बर, बर, हाताळलाय. बर. बॉल लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. थ्रो केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 29 बॉलचा काही शिल्लक आहे. 29 बॉल मध्ये 42 धावा करायचे आहेत. रोहन साळी आणि त्याच्या समवेत अक्षय शेडगे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी येत असताना हर्षल गाडीगावकर यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळतात. स्वतः कर्णधार देखील आहेत. स्लोअर वन बॉल फिंगर रोल केले. चांगला बॉल होता. त्या बॉलवर आक्रमण केले. रोहनने बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. चांगला स्ट्रोक बॅकफुटवर येत असताना चांगला स्ट्रोक ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाले धाव फलकावर टीमच्या 3. मयुरेश दादा दिसतंय का तुला तुला दिसतोय का तुला दिसतोय असाव 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 असं अजून असाव तनिष बस हे काय काय तयार राहा बाहेर फिंगर रोल पुन्हा एकदा केलेत. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता दुर्वांग. त्याने बॉलला अडवलंय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 4 धावा आता धाव फलकावर. 27 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 39 धावा सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतोय मयुरेश राणे. चांगला बॉल आपण पाहिले तर अगदी मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केलाय अक्षय शेडगेने. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार 4 धावा. 4 धावा. चौकार आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 8. स्लोअर वन बॉल सरळ खेचलाय. चांगला स्ट्रोक आहे. हा बॉल देखील निघून जातोय 4 धावांसाठी. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. नाव आहे अक्षय शेडगे आणि त्याच्याच बॅट मधून हे 2 चौकार. आता 12 धावा धाव फलकावर झालेत. मॅचचं समीकरण आता पूर्णच बदलून गेलंय कारण 25 बॉल मध्ये आता करायचे 31 धावा. 25 बॉल 31 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मयुरेश लास्ट बॉल आहे. शांती घे जरा थांबवत आहेत का सर दोन चौकार आतापर्यंत आलेत अक्षय शेडगेच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी तो करतोय. 12 धावा आता धाव फलकावर. टीम विघ्नहर्ता. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल आता निघून गेलाय बरोबर कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणातील प्रेक्षकांच्या दिशेने. म्हणजेच काय 2 धावांसाठी. ओव्हर नंबर आता 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 29 धावा करायच्या आहेत.
राजेश मंडल ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी आलाय. एक युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे, तो आलाय. तनिष पुढे ये जरा पुढे ये. बस 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 सर. तनिष साटम देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चला मागे जा मागे जा. मागे जा तनिष मागे जा. मागे जा. असं आतो आतो आतो. बस 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 यश बस. सर सर. शाबाश मंडल भाई. मंडल. राजेशचा पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय रोहनने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. मंडल भाई. स्लोअर वन बॉल पिक करत असताना बॅकफुटवर आलाय. पुल केलाय अक्षय शेडगेने. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॉल एकदम स्लो आया. थोड़ा जोर लगा बाबा. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतोय अक्षय शेडगे. चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅटर आहे आणि त्याच्याच बॅट मधून या धावा येत आहेत. आता धावा झाल्या धाव फलकावर 19. 19 ऑन बोर्ड. स्वतः संघाचा कर्णधार आहे, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. सर पुढे. सर. पुन्हा एकदा आपटलेला बॉल. पुन्हा एकदा पूल केलाय आणि हा बॉल देखील गुल झालाय मैदानाच्या बाहेर. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा रुबाबदार धमाकेदार 4 धावा चौकार. काय फलंदाजी करतोय अफलातून फॉर्म मध्ये अक्षय शेडगे. बॅट मधून धावा आल्यात त्याच्या आडी. चौकार लगवलेत अक्षय शेडगेने. 23 धावा आता धाव फलकावर. 23. ज्यावेळेला हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सोप्पा झेल. या बॉलवर विकेट आणि जल्लोष साजरा केला जातोय. मयुरेश राणेने तो झेल टिपलाय. अक्षय शेडगे आउट. शाबाश मंडल. 20 बॉल 20 आया. बराबर है मंडल. शाबाश शाबाश. डॉट निकाल के बाजू हट जा. शाबाश मंडल शाबाश. सतीश बेरे नवीन बॅटर. डावकुरे आताचा फलंदाज झालाय सतीश बेरे. लेफ्ट हँडर बॅटर आहे. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता 20 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 20-23 झाले धाव फलकावर. अक्षय शेडगेने त्याचं काम केलं या मॅच मध्ये. हो चांगला बॉल हाताळला राजेश मंडलने. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. बॅट फिरवली होती सतीश बेरेने. फटका फसलाय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राजेश मंडल. चांगला बॉल त्याने हाताळला. बरोबर गुड लेन वरती पिचिंग झाल्यानंतर बॉलने थोडीशी आतमध्ये टर्न घेतला आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय हा डॉट बॉल.
स्लोअर वन बॉल होता हा. बॉल निघून जातोय आता घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त झाले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 19 धावा करायच्या आहेत. आमचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, शिवसेना सचिव, लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि त्याचप्रमाणे माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. मयुरेश राणे आलेत ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. चांगला गोलंदाज आहे मयुरेश राणे. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. स्लोअर वन बॉल, टोकरशर यॉर्कर. यस, पंचांकडे लाऊड अपील उचलून धरली आहे. रोहन साली बॅक टू दी पॅव्हेलियन. विकेट, मॅच ऑन. यश पवार आलेत नवीन बॅटर. 24 धावा धावफलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. 17 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये 19 धावा अजूनही करायच्या आहेत या सामन्यामध्ये. टीम विघ्नहर्ता हा संघाला सामना जिंकण्यासाठी. राईट हँडर बॅटर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतो यश पवार. चांगला खेळाडू आहे, तंत्रशुद्ध फलंदाज, विस्फोटक आहे, त्याच्याकडे पाहिलं जातं. स्लोअर वन बॉल आल्या पहिलाच बॉल खेळत असताना चांगला स्ट्रोक. बॉलला दिशा दिली आहे ऑन साइडला. 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 26. 26 16 मध्ये आता करायचे 17. स्लोअर वन बॉल चांगला हाताळलाय मयुरेशने. हा डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये. 15 बॉल मध्ये अजूनही करायचे 17. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता यश पवारला, त्याचा फटका फसलाय. डॉट बॉल. कमबॅक करतोय संघ टीम श्री 11 या मॅच मध्ये. रेड आर्मी आहे, लाल रंगाचा गणवेश, लाल रंगाची जर्सी परिधान करून हा संघ मैदानामध्ये उतरलाय. रेड आर्मी टीम विघ्नहर्ता आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय. आणखीन एक स्लोअर वन बॉल. या बॉलवर 1 धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी करतोय मयुरेश राणे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळते. 1 धाव मिळणार आहे. घोषंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. 27 झाल्यात आता धावफलकावर. मॅचचं समीकरण 14 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 14 बॉल मध्ये 16 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच रंगली. आजच्या या पहिल्या रजनीतील शेवटचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम विघ्नहर्ता आहे, दुसऱ्या बाजूला टीम श्री 11. स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. यश पॉवरची पॉवर पाहायला मिळाली आहे आणि बॉल मात्र निघून गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 29 झाल्या धावफलकावर. 13 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 13 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावा अजूनही करायच्या आहेत. या मॅच मध्ये यश पवारने चांगली फलंदाजी केली आहे. त्याला चांगली साथ देतोय सतीश बहिरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. जो नवीन फलंदाज आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बॉल फिरव.
स्लोअर वन चांगला आहे, हा बॉल चांगला आहे, बरोबर हाताळलाय, कारण थोडासा शफल झाला होता यश पवार. म्हणजेच काय, डॉट बॉल. ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 29, लॉस ऑफ 2 विकेट. टीम विघ्नहर्ता 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज असणार आहे. आता 1 मिनिटाचा स्पोर्टी सॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट, रणनीती आखली जाईल या टाइम आउटमध्ये. तू मागे जा. दुर्वांग बागवे. मंडल, तू ओव्हर आगे नंबर आगे 4, जा. 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 बॉलमध्ये 14 धावा अजूनही करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम विघ्नहर्ता दादा, त्यांच्या मागे यष्टी रक्षक म्हणून हर्षल घाडीगावकर इन ऍक्शन पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार आहे. सातत्याने फिल्डिंग पोझिशन चेंज केल्या जातील इथून पुढे या मॅच मध्ये, कारण 12 बॉल मध्ये फक्त 14 धावा करायच्या आहेत. विवर रचना आखली जाईल, कारण प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. आता गोलंदाजी करण्यासाठी आले दुर्वांग बागवे. ओव्हर नंबर 4, पहिला बॉल. पहिलाच बॉल आपटलेला. यस, पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यष्टी रक्षक हर्षल घाडीगावकर पहिल्या अटेम्प्टला झेल त्याच्याकडून निसटल्यानंतर बरोबर दुसऱ्या अटेम्प्टला त्याने झेल टिपलाय आणि विकेट. सतीश भैरे बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा धक्का. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. डावकुरे आताचा गोलंदाज, चांगला बॉल त्याने हाताळला. चेंडू फिरला पडल्यानंतर आणि बरोबर बॅटला स्पर्श केला आणि सेकंड अटेम्प्टला बरोबर झेल टिपला. हर्षल घाडीगावकरने विकेट आली आहे. बॅटर आउट. 11 बॉलचा काही शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत 14 धावा. सतीश भैरे माघारी परतलाय. सतीश भैरे बाद झाल्यानंतर कौस्तुभ भैरे त्याचा छोटा भाऊ आता मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावा करायची आहे. 2 सख्या भावंडांची जोडी या संघामध्ये पाहायला मिळते. कौस्तुभ भैरे, सतीश भैरे आणि त्यांच्या विरुद्ध दिशेला आपण पाहिलं तर टीम श्री 11 या संघामध्ये श्रीकांत परब आणि यश परब या 2 सख्या भावंडांची जोडी पाहायला मिळते. बॉलिंग बागे बाय. बॉलिंग बॉलिंग. पुढे जा, पुढे जा तुम्ही. ए दादा, तू पण पुढे ये. तू मागे जा, जरासं मागे जा तू. थोडं मागे जा. हा, बस बस बस. थोडा अजून पुढे ये. इथे बाहेर जा, तेवढा बाहेर जा, गटराजवळ जा. हा, बस 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 बस. कौस्तुभ भैरे नवीन बॅटर. आपटलेला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. डॉट बॉल आला. रन मिळणार नाहीये. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावा करायचे आहे. 29 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम विघ्नहर्ता चांगली मॅच रंगली आहे. तू जरासं मागे जा. कौस्तुभ भैरे नवीन फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतोय दुर्वांग बागवे. सर, आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. मागे जा. हा, बस, पहिल्या बस, बॉलवर बस, विकेट आली. दुसरा चेंडू आता निर्धाव. यश, दोन मध्ये, दोन मध्ये. 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत 14. लास्ट 10 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. बाबू स्ट्रायकिंग एंडला. कौस्तुभ भैरे. जा बाई बागवे.
स्लोअर वन बॉल आहे आणि बॉल आता पाहायचंय नक्की कुठे गेलाय, नक्की कुठे गेलाय हा बॉल. आता त्याची पडताळणी केली जाईल. हा बॉल नक्की कुठे ट्रॅव्हल झाला. हर्षल घाडीगावकरांनी चांगला प्रयत्न केला होता यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक म्हणून. पहा हा बॉल पडल्यानंतर फिरला बॉल. यष्टी रक्षकाने प्रयत्न चांगला केला होता बॉलला आतमध्ये ढकलण्याचा आणि त्यानंतर मात्र त्याच्या आधीच हा बॉल निघून गेला होता गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. म्हणजेच काय आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 30-30. बागवे 9 बॉल मध्ये करायचे 13. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दुर्वांग बागवेने केली. यश पवारला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला सातत्याने तो काना मंत्र देतोय कौस्तुभ बैरेला आणि ते करणं देखील गरजेचं आहे कारण मॅच चांगली रंगली आहे. 9 बॉल मध्ये 13 धावा करायचे आहेत. 30 धावा आता धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाचे मानद सचिव सुशांतजी जाधव, संघमालक स्वतः आपण पाहतोय शैलेश शेडगे, टीम श्रीमंत समर्थ आणि त्यांचा मुलगा चिरंजीव देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्फरान शेडगे. व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल स्लोअर वन बॉल आहे, स्लोअर वन बॉल आहे. आणखीन एक चेंडू आता फलंदाज बीट डॉट बॉल. फिरतोय बाबू फिरतोय. डॉट बॉल आलाय. चल शाबाश. ज्याप्रमाणे पंखा फिरतोय ना त्याचप्रमाणे आता बाबू फिरत असताना पाहायला मिळते. या बॉलवर काय घडलंय, या बॉलवर काय घडलंय आता पाहायचंय पंचांकडे नक्की काय घडलंय. आता नक्की काय घडलंय ते पाहावं लागेल. बॅटला स्पर्श केलाय का चेंडूने त्याची पडताळणी केली जाईल आणि तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन फील्ड अंपायर सर सुबोध गडसे आणि रवींद्र पवार अशी 2 मॅच ऑफिशियल्स पडताळणी करतायत. यस बॅटर आउट आहे. अगदी योग्य डिसिजन दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. बरोबर डिसिजन दिलाय कारण आवाज पंचांपर्यंत तो पोहोचला होता. एकदम परफेक्ट डिसिजन दिला गेला. कॅच पकडली आहे हर्षल घाडीगावकरने यष्ट्यांच्या मागे आणि त्या बॉलवर आता विकेट आली आहे. मॅच ऑन झाली आहे. काय सामना रंगलाय. बाबूने काय कामगिरी केली या मॅच मध्ये. गोलंदाजी त्याने जरूर केली होती पण फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर आता तो खूपच बॅकफूट वरती गेला होता आणि त्यानंतर आता विकेट त्याची आली आहे. नवीन बॅटर येतोय वेद मोंडे नवीन बॅटर. काय सामना रंगलाय. डोळ्याचं पार न फेडणारा सामना. जिंकणार कोण ही लढत. एका बाजूला विघ्नहर्ता आहे, दुसऱ्या बाजूला टीम श्री 11. 7 बॉलचा काही शिल्लक असणार आणि 7 बॉल मध्ये 13 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटला स्पर्श केला होता चेंडूने आणि त्यानंतर पायावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर हा झेल टिपलाय हर्षल घाडीगावकरने आणि विकेट. बॅटर आउट. वेद मोंडे आलेत बॅटिंग साठी. नवीन बॅटर आहेत. 7 बॉल मध्ये आता करायचे 13 धावा. मागे जा तिकडे थोडा मागे जा मागे. एक बॉल चांगला. हो चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 6 बॉल मध्ये 13 धावा करायचे आहेत. गोलंदाजी काय गोलंदाजी केली आहे दुर्वांग बागवेने. कौतुक करावं लागेल दुर्वांग बागवेचं कारण या षटकामध्ये एक चेंडू हाताळलाय आणि मेडन ओव्हर 2 विकेट्स त्याने मिळवल्या. त्या संपूर्ण स्पर्धेतील मेडन ओव्हर.
मनीष 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 नवीन गोलंदाज आहेत मनीष दोन पाहिजे ते दोन पाहिजे मला मनीष नाईक 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. मगाच सारखा. ए दर्शन तू तिथे जा जा समोर तो राहिला त्याच्यावर सरकार ए माधर चोत सगळ्यांना बाहेर बसवणार सर मनीष बाबा संभाल के बाबा पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केलाय. रन मिळणार नाहीये. पहिला चेंडू आता निर्धाव. डॉट बॉल. 5 बॉल मध्ये करायचे 13 धावा. ए जाव रे शांती राव रे ए तू कशाला येतो इथे हलते आपली अरे मला माहिती आहे मी कसा थ्रो केला तुझा तो थ्रोचा नाही म्हणत अरे तुम्ही आपापल्या जागेवर राहा ना शाबास मनीष शाबास मनीष हो यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय आता 4 बॉलचा खेळ शिल्लक असणार आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज असणार आहे. यश पवारला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला 4 मध्ये करायचे 12 धावा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला समोर खेळलाय यश पवारने आणि यश पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे. पडद्याच्या आत आहे का बघ पडद्याच्या आत आहे का बघू ते थांब 4 धावा चौकार आलाय. म्हणजेच काय आता मॅचचं समीकरण देखील बदललंय कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि 3 बॉल मध्ये करायचे अजून 8 धावा. 3 बॉल मध्ये 8 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच रंगली आहे. यश पवारच्या बॅट मधून आलेला तो चौकार आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले टीम विघ्नहर्ता या संघाने. 3 मध्ये 8 धावा होऊ शकतात या मैदानात. समोर आहेत मनीष नाईक. शेवटचा षटक तो हाताळतोय. हा धागा कुठला वेगळा धागा हा हे ए शांती घ्या शांती घ्या शांती ए बाबूया पुढे ये तू पण पुढे ये तू पण पुढे ये बाबा ए तू पण पुढे ये शांती कोणी काय बोलणार ना शांत घ्यायचा मनीष पुन्हा एकदा समोर यश पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे आणि आणखीन एक आलाय 4-4-4 चौकार. पट्टीला लागला पट्टीला पट्टीला तर पट्टीला लागला निर्णय काढतो ए मनीष ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हेलिकॉप्टर शॉट होता. बरोबर पिक करत असताना समोरच्या दिशेने
यश पवारने तो फटका खेळला आणि त्यानंतर आता पंचांचा निर्णय येणं अजून बाकी आहे. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग होतं. या फटक्यामध्ये जोर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. अगदी क्लीन नीट प्रक्षेपण पाहायला मिळते. स्लो मोशन मध्ये हे चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. आता पाहायचे किती धावा असणार आहेत. 4 धावा आहेत. चौकार 4 धावा आहेत. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची आहे. शांती घ्या ना हे तुम्ही. मनीष येल्लो पट्टीच्या वरती घर आहे बघ. घराची पट्टी ओय काय बोलताय? हे चालू कर. रा मनीष उभा राहा मनीष. सर चालू करा ना. कशाला थांबले? तुमचा डिसिजन फायनल आहे ना. नाही बोलताय, निघाले, नाही बोलताय. दिशेने फटका खेळला होता आणि बरोबर तो बॉल स्लो मोशन मध्ये टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि बरोबर तो बॉल पट्टीवर जाऊन आदळलाय. खाली आहे, खाली आहे, खाली आहे. ए भागवे ए तुरंत जागेवर. आता करायचे 4 धावा. काय सामना रंगलाय पहा. यश पवारची पॉवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील त्याने चांगला कारनामा केलाय. चांगला लढतोय, एकटा लढलाय या मॅच मध्ये यश पवार. 39 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 मध्ये करायचे 4 धावा. होतील का पूर्ण या 4 धावा? आता पाहायचंय. यश पवारकडे पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा या खेळाडूवर असतील. 2 मध्ये करायचे 4. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. रोहन शितवे स्टँड मध्ये संघ आहे तो म्हणजे टीम विघ्नहर्ता आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला मनीष पवार स्टँड मध्ये टीम श्री 11 हा संघ.
दोन्ही संघ आपण पाहिलं तर अगदी नवीन आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच त्यांनी सहभाग घेतलाय आणि दुर्वांग बागवेने केलेली गोलंदाजी मेडन ओव्हर त्याने हाताळली 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या आणि त्यानंतर आता यश पवारने रंग उधळायला सुरुवात केली आहे. ए मादरचोद बॉल सोडला तर बघा कोणी पहिला सांगतोय. मनीष जरा शांतीमध्ये सर मागे. उडवलाय बॉल आणि हा उडवलेला बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आता 2 धावा पंच घोषित करतायत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर आता 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 2 धावा कराव्या लागतील आता सामना जिंकण्यासाठी. टीम विघ्नहर्ता 2 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. यश पवारने केलेली फलंदाजी आणि त्याच्या जोरावर आता मात्र कमबॅक केले टीम विघ्नहर्ता या संघाने. वैयक्तिक या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय यश पवार. मनीष मनीष जरा एक बॉल चांगला टाक बाबा. शेवटचा बॉल 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि हा बॉल सोडून दिलाय वाईड आहे आणि त्यासोबतच आणखीन एकेरी धाव म्हणजेच काय हा सामना जिंकलाय टीम विघ्नहर्ता या संघाने. अभिनंदन टीम विघ्नहर्ता. हा लक टीम 3-11 काय सामना रंगलाय. यश पवारने केलेली फलंदाजी आणि त्याच्या जोरावरच हा सामना जिंकलाय टीम यश पवारने म्हणजेच टीम विघ्नहर्ता या संघाने. आणि या मॅचचा हिरो ठरलाय. 10 बॉल मध्ये वैयक्तिक 16 धावा त्याने केल्या. यश पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच.